ओतून. येस, भूमिका साकारताना आलेले अनुभव सोनवणे. मानाचा मुद्रा तुम्हालाही. जय शिवराय. होय होय, भूमिका साकारताना खूप चांगला अनुभव होता. माझे बरोबरचे सहकारी खूप एकमेकांना सांभाळून घेणारे होते. अगदी शिवाजी महाराजांचा रोल करणारे शंतनू मोघे सर अतिशय सहकार्य करणारे होते. आमचं गिव्ह अँड टेक चांगलं होतं. सीनची रिहर्सल आम्ही चांगली करायचो. एकमेकात आमची इन्व्हॉल्वमेंट असायची आणि त्याचा खूप फायदा झाला. हा मस्ती आणि मजेत काम करावंच लागतं. तेजस, आयुष्यात मस्तीही पाहिजेच ना, किती वय झालं तरी. हा वैशाली ताई नमस्कार. शिवाजी महाराजांची मालिका पाहिली नाही याची खंत आहे. अच्छा, होय होय. हा, मी सुरुवातीला सांगितलं माझं भाग्य आहे की अमोल सरांबरोबर ही तिसरी मालिका मी केली. पहिली राजा शिवछत्रपती, नंतर हिंदी वीर शिवाजी. म्हणजे मी एकमेव भाग्यवान कलाकार समजतो स्वतःला की या तिन्ही मालिकांमध्ये डॉक्टर अमोल सरांबरोबर मी काम करतोय. येस. प्रीती घुले, महाराजांचं मंत्रिमंडळाला वेळेत योग्य मंत्रिमंडळाला महाराजांनी वेळेत तंबी दिली असती, त्यांना शिक्षा केल्या असतात, संभाजीराजेंच्या आयुष्यात अजून लढाया व अजून स्वराज्य विस्तार करता आला असता. त्यांच्या विरोधातील कटकारस्थानात सुद्धा त्यांचा हातभार नसता तर स्वराज्य अजून वेगळे असते. अगदी बरोबर आहे प्रीतीजी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, अगदी मान्य आहे. पण हा सत्ता संघर्ष असावा त्यावेळेचा, असा एक माझा अभ्यास आहे. कारण महाराजांनी निवडलेली, पारखून घेतलेली ही माणसं आहेत. मोरोपंत पिंगळे तर अफजल खानाच्या लढाईच्या वेळी मोठा पराक्रम केलेला आहे त्यांनी. साल्लेर मुल्लेरच्या लढाईत मोठा पराक्रम केलेला आहे. मोठा लढवय्या माणूस होता. महाराजांनी उगाच पंतप्रधान केलं नव्हतं, कर्तृत्ववान माणूस होता. निशांत भुजबळ, संदर्भ पुस्तके सांगाल का, जेणेकरून आम्ही ते वाचन करण्यासाठी घेऊ. अच्छा, नक्की सांगेन तुम्हाला मी. महेंद्र पोद्दार दीक्षित, स्नेहा कोल्हे, विकास पाटील, जय शिवराय. मोरोपंत छान साकारलेत. येस वैशालीताई, आपला आशीर्वाद आहे. आणि काय, होय होय, मला ही खूप चांगली रिस्पॉन्स आली महाराष्ट्रातनं. बऱ्याच कलाकारांनी, बऱ्याच प्रेक्षकांनी सांगितली. विकी जगदाळे, नवनाथ देशमुख, सागर महाले, जय शिवराय. दर्शन पाटील नमस्कार, जय शिवराय. ऋग्वेद केदार कुलकर्णी, जय शिवराय. खाडीगावकर, जय शिवराय. कसं वाटतं ही भूमिका करून? मी खूप कृतकृत्य आहे खरं तर. म्हणजे माझं भाग्य असं, पुन्हा एकदा सांगतो की राजा शिवछत्रपतीमध्ये मग पण मी पंतप्रधानच होतो. याही मालिकेत मी पंतप्रधान आहे. म्हणजे पंतप्रधान पद मला 2 वेळा भूषवायला मिळालेलं आहे. हां, राजा शिवछत्रपतीने शामराज पंत लांजेकर हा रोल केला होता आणि याच्यामध्ये मोरोपंत पिंगळे.
शुभम, खूप धन्यवाद. राहुल, तुम्हालाही मानाचा मुद्रा. विजय पाटील, जय शिवराय. प्रवीण कोकाटे, जय शिवराय. प्रकाश, नमस्कार. प्रमोद कुलकर्णी, मोरोपंतांचा सहज सुंदर अभिनय. थँक्यू प्रमोदजी, माझे जुने सहकारी आहात तुम्ही. तुमची कमेंट खूप मोलाची आहे. वरद देशमुख, नमस्कार, जय शिवराय. शुभम, जय जिजाऊ, जय शिवराय. सगळ्यात कठीण प्रसंग कोणता होता? सगळ्यात कठीण प्रसंग खरं तर महाराजांचं निधन झालं हा सगळ्यात आमच्यासाठी खूप त्रासदायक प्रसंग होता आणि आव्हानात्मक प्रसंग होता. आणि कित्येक प्रसंगात आम्ही सगळेच एवढे इन्व्हॉल्व व्हायचो की आम्हाला कृत्रिम कुठल्या साधनांची गरज बाकीच्या सिरियलमध्ये अभिनयासाठी जे वापरतात मंडळी त्याची कधी गरज भासली नाही आम्हाला. म्हणजे इतकी आमची इन्व्हॉल्वमेंट होती. पृथ्वीराज कांबळे, नमस्कार, जय शिवराय. नवनीत देशमुख, प्रसाद सुतार. हा, यामध्ये मला तरुण मोरोपंत आणि वयस्कर मोरोपंत असे दोन्ही मोरोपंतांचे हे करायला मिळाले. आणि छोट्या संभाजी महाराजांबरोबरही माझे काही सीन होते आणि मोठ्या संभाजी महाराजांबरोबर पण माझे सीन होते. विशेष महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे या सिरियलमध्ये अमोल सरांचा एंट्रीचा अमोल सरांच्या भूमिकेची सुरुवात ज्या सीननं झाली तो सीन माझ्याबरोबर होता. आणि अमोल सरांचं असे घोड्यावरनं ते दौडत आले आणि मला वाटतं एक विक्रमगडचा किल्ल्यावर हल्ला करण्याचा सीन होता. त्या सीनमध्ये मी होतो. आणखी आमचे विनोद धोपटे नावाचे कलाकार आहेत, ते सरदार सणस हा रोल करत होते, ते होते. छावणी लागलेली होती आणि अमोल सर आले आणि त्यांच्याबरोबर माझा पहिला सीन होता. पण या माणसाची गंमत बघा, अमोल सरांचा अभ्यास केवढा आहे. त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं, काका तुम्ही सांगा मला की यात चुकून जरी शिवाजी महाराज जर डोकावले तर मला तुम्ही लगेच सावध करा. म्हणजे यात ते एवढे सावध होते रोल करताना की कुठूनही पूर्वीच्या भूमिकेची छाप या भूमिकेवर त्यांना नको होती. आणि अमोल सरांचं दुसरं वैशिष्ट्य असं की आपला रोल संपला की ते निघून जात नसत, ते तिथंच थांबत असत. बरोबरच्या सहकलाकाराला क्यू देण्यासाठी, त्याला सहकार्य करण्यासाठी ते बाजूलाच थांबत असत. सहकलाकार कसा काम करतोय आणि टोटल सीन कसा चांगला होतोय त्याच्यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं. शिवाजीराव, नमस्कार, भूमिका चांगली झाली. निशांत शिंकर, सेम स्टारकास्ट सोबत घेऊन छत्रपती राजाराम महाराज ताराराणी साहेब यांच्यावर मालिका यावी, तुम्हाला काय वाटतं? हा, राजाराम महाराज ताराराणी साहेब यांच्या पराक्रमावर मालिका यायला हवी निश्चितपणे. कोल्हापूरकरांनी खरं तर मनावर घ्यायला पाहिजे. संदीप, जय शिवराय. राहुल रसाळ, जय शिवराय. निलेश चमदाडे, मालिकेमुळे अंकुश, मालिकेमुळे इतिहास जगत असलेला साक्षात्कार अनुभवला, धन्यवाद. आदित्य सोनावणे, आपण अप्रतिम काम केलंय, जय शिवराय. तब्येतीची काळजी घ्या. हो निश्चित, थँक्यू. प्रशांत चंदने, कसे आहात पंत? ओम राजाराम महाराजांचे, ओम चंदनेचे वडील, धन्यवाद.
प्रवीण कोकाटे, येस. मोहित, धन्यवाद. पेशव्यांना फ्रेंच कट फार शोभून दिसतोय. मला या मोरोपंतांचा भूमिकेचा राग यायचा. येस प्रहद, तुमचा शेवटचा सीन डोळ्यात पाणी आणणारा होता, खरी गोष्ट आहे. मलाही खूप त्रास झाला हा सीन करताना, आणि सगळी ताकद पणाला लावून आपण करत असतो. आपल्याला माहिती असतं उद्यापासून आपण नाही आहे या सिरियलमध्ये, त्यामुळे सगळ्या भावनांचा कल्लोळ असतो खरं तर. होय, सचिन चव्हाण, पंत मस्त काम होतं आपलं. महेश सरांबरोबर आपली जोडी मस्त काम करत होती. होय, महेश कोकाटे आणि मी आम्ही चांगले मित्र झालो होतो या सिरियलच्या दरम्यान. अजूनही आमची खूप चांगली दोस्ती आहे, आउट ऑफ शूटिंग सुद्धा. आणि ज्या कलाकारांबरोबर काम करतो आपण त्यांच्याबरोबर आपलं हसत खेळत जर रिलेशन असेल तर आपले सीनही चांगले होतात, गिव्ह अँड टेक होतं. होय, आणि आम्ही सगळेच कलाकार एकमेकांना खूप खूप सहकार्य करायचो. म्हणजे कोणी तो दागिने व्यवस्थित घातलेत का, कपडे व्यवस्थित आहेत का, इथपासून समोरच्या कलाकारावर लक्ष ठेवायचो की बाबा तुझी सगळा मिशी वगैरे व्यवस्थित आहे का, तुझं सगळं ड्रेसअप तुझा व्यवस्थित आहे का, उपकरणं व्यवस्थित आहे का, दोन्ही बाजूनं. आम्ही एकमेकांची खूप काळजी करायचो, त्याचा खूप फायदा झाला. दिलीप काळे, सोनवणे साहेब, रावसाहेब पाटील, धन्यवाद. राजन सुधाकर, राजन सर, आपण तर 2-2 भूमिका केलेत, धन्यवाद. आपल्याबरोबर परत काम करायचं भाग्य कधी मिळणार आहे? निश्चित आपण एकत्र काम करणारच. तुमची केदारजी आणि मुल्लाची भूमिका अजूनही गाजते. काल परवापर्यंत बघत होतो आम्ही रिपीट टेलिकास्टमध्ये, पण मुल्लाचा हात तोडलेला बघितल्यावर खरोखर मला बरं वाटलं. अद्वैत, आम्ही तुम्हाला फार मिस करत आहोत. मोहित, धन्यवाद. जय शिवराय. वरद देशमुख, प्रशांत नातू, जय शिवराय. आपली भूमिका कायम लक्षात राहणारी आहे. होय, अनाजी पंतांमुळे सगळे मंत्रिमंडळ छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध झाले का, याबद्दल तुमचं मत काय? नाही, सगळं मंत्रिमंडळ विरोधात नव्हतं. निराजी पंत शेवटपर्यंत संभाजीराजांच्या बाजूने होते. परत बाकीचेही मंत्री आमचे सरसेनापती संभाजीराजांच्या बाजूने होते. सगळं मंत्रिमंडळ विरोधात नव्हतं. महेश कोकाटे, सेटवरचे वातावरण कसे असायचे? वा, सेटवरचं वातावरण तर धमाल असायचं. प्रत्येक क्षण आम्ही एन्जॉय करायचो. तुमची अनाजी पंत यांची ट्युनिंग कशी होती? अरे, आमची ट्युनिंग मस्तच होती. आम्ही बऱ्याच वेळा एकत्र सेटवर यायचो. शूटिंग संपल्यानंतर महेशच्या स्कूटरवरनं आम्ही एकत्र प्रवास करायचो. दोन्ही सिरियलमधील प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या भूमिकेला खरोखर परिपूर्ण न्याय दिला आहे. निशांत भुजबळ, धन्यवाद. तुमची कॉमेंट खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक पेशीमध्ये विचार भिनल्याशिवाय असे होणे नव्हते. प्राऊड, धन्यवाद. राहुल, कटकारस्थाने करताना तुम्हाला काय वाटत होतं? अहो, काय सांगू तुम्हाला, मला माझी भूमिका करताना त्रास होत होता. हो, म्हणजे मी त्या मोरोपंताला शिवाय द्यायचो. काही माणसं तर मला खूप विचित्र कॉमेंट पाठवायच्या ह्याच्यावर की तुम्ही भूमिका चांगली करताय पण तुम्हाला हाणावंसं वाटतंय. सचिन चव्हाण, अनाजी पंतांमुळे मोरोपंत फसले का? खरं तर तसंच थोडंफार म्हणावं लागेल. एकमेकांचा प्रभाव हा होतोच, असतोच, आणि अनाजी पंतांचा प्रभाव हा मोरोपंतांवर होताच ना. मोरोपंत फरफटत गेले त्यांच्या मागणे. कटकारस्थाने करताना कसं वाटलं? कटकारस्थाने करताना काय वाटणार?
लाज वाटली स्वतःचीच की महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या विरोधात आपण काम करतोय. खरं तर मला मोरोपंतांचा, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मला मोरोपंतांचा रोल करताना त्रास झाला की का असं वागतोय हा माणूस, का असं स्वराज्याच्या विरोधात, महाराजांच्या लेकराविरुद्ध का अशी कारस्थानं करतोय. राहुल साबळे, म्हातारपणातील मोरोपंत खूप छान होता. धन्यवाद. हो, म्हातारपणी तरी माणसानं छान वागायला पाहिजे नाही का. मी आतापर्यंत केलेल्या कामाचा पश्चाताप व्हायला पाहिजे म्हातारपणी तरी. मोरोपंतांच्या बाबतीत तसंच झालं ना. शेवटी जाता जाता त्यांनी सगळ्या गोष्टींची कबुली दिली. ते नजराने आलेले सुद्धा शंभूराजांना देऊन टाकले, माफी मागितली. तेजस अमोल कोल्हे सर यांच्याबद्दल काय सांगणार. हो, परमेश्वराची देणगी लाभलेला माणूस आहे अमोल कोल्हे यांनी. जे अद्वितीय काम केलंय, महाराष्ट्र धर्म त्यांनी जागवला आणि पहिल्यांदा शिवाजी महाराज यांची भूमिका त्यांनी केली. राजा शिवछत्रपतीमध्ये जगभरात पोचले. पुन्हा संभाजी महाराजांच्या रोलमध्ये ते आले आणि त्याहीपेक्षा अप्रतिम काम केलं त्यांनी. आणि जो तडफदारपणा दाखवला त्यांनी दोन्ही भूमिकांमध्ये. म्हणजे मला आठवतंय अफजल खान भेटीच्या वेळेचा प्रसंग राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी केला होता. इतका अप्रतिम प्रसंग केला होता की 1000 वेळा तो प्रसंग बघावा. शैलेश पितांबरे होते अफजल खानाच्या भूमिकेत आणि अमोल सर यांच्या भेटीचा जो अफजल खानाच्या वधाचा प्रसंग आहे तो, आणि या संभाजीमधले सगळे सीन, अरे बापरे, 100% माणसानं इन्व्हॉल्वमेंटनं कसं काम करावं याचा एक आदर्श होता. म्हणजे मी सांगू का, येसुबाईचे आणि शंभूराजांचे सीन संपूच नाही असं वाटायचं. गीता गिरमे अतिशय संयमी सहज सुंदर अभिनय पण केला. खूप खूप धन्यवाद. तेजस, शंतनू मोगेंबद्दल काय सांगणार. अरे शंतनू मोगे ग्रेट कलाकार आहेत. राजा शिवछत्रपतीमध्ये पण ते होते. आणि इथे मी पहिल्या दिवशी सेटवर आलो तेव्हा शंतनू सरांची माझी गाठ पडली. आणि किती माणसानं किती नम्र असावं, किती कॉपरेटिव्ह असावं की आम्ही तो सीन पहिला सीन त्यांच्याबरोबरच केला. आम्ही मंत्रिमंडळाची अशी बैठक होती आणि शंतनू सरांनी सांगितलं की आपण एक रिहर्सल करूया आणि याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही बिनधास्त सांगा, मला कुठलाही इगो नाही आहे आणि आपण एकमेकांच्या सहकार्यानं हा सीन जास्तीत जास्त कसं चांगला करायचा हा प्रयत्न करूया. अतिशय कॉपरेटिव्ह माणूस, अतिशय दिलखुलास माणूस शंतनू मोगे, माझे चांगले मित्र आहेत. येस, आणि एवढ्या मोठ्या कलाकारांची पार्श्वभूमी असलेला, त्यांचे वडील फार मोठे कलाकार, त्यांचे काका फार मोठे कवी, पण शंतनू मोगेंकडे कुठलाही ॲटिट्यूड मी बघितला नाही, कुठलाही हे नव्हता. अत्यंत साधा भोळा आणि मैत्रीला छान माणूस शंतनू मोगे. येस. अष्टप्रधानपैकी कोणाची भूमिका आपल्याला जास्त आवडली. अष्टप्रधानांपैकी अर्थात अनाजी दत्तो आणि आमचे रमेश रोकडे. ऐकलं का. हो, जनार्दन पंतांचाही रोल चांगला होता. देवा देवा करायचे ते. होय, आणि आमच्या नजर खाननी रोल जो केला होता पंतांचा, राहुजी सोमनाथ, दिनेश कानडेंनी रोल केला होता. रायगडाचे किल्लेदार राहुजी सोमनाथ, त्यांनी छान रोल केला होता. सतीश आगाशेंनी चांगलं काम केलं होतं. शृंगारपूरची चौकशी करायला दोघे गेले होते, खूप चांगले सीन केले होते दिनेश कानडे आणि सतीश आगाशे यांनी. आणि महेश कोकाट यांनी तर काय महाराष्ट्र गाजवून ठेवला. माणसांनी आम्हाला मारलं नाही दोघांना, एवढी आमची जोडी त्यावेळी वाईट पद्धतीनं महाराष्ट्रभर गाजली होती. विनय पटवर्धन, आम्हालाही तुम्हाला मोरोपंतांच्या भूमिकेत पाहताना मजा आली. येस पटवर्धन, तुम्ही आमचे जुने सहकारी आहात, आम्हालाही आनंद झाला तुमची कॉमेंट बघून. मिताली, जय शिवराय, धन्यवाद. मोरोपंत पिंगळेंची भूमिका चांगली साकारली.
एकही एपिसोड चुकवू नव्हता, इतका तुम्हा सर्वांचा अभिनय आवडत होता. विठ्ठलराव जाधव, अनाजी पंतांनी तुमचा खूप राग येत होता. या तुमच्या कमेंटमध्ये सर्टिफिकेट आहे आणि तुमचं हे सर्टिफिकेट आमच्या दृष्टीने खूप मोलाचं आहे. विक्रम पाटील, जय शिवराय. ज्योतिजी नमस्कार, जय शिवराय. बजरंग, तुमचा अभिनय सहज सुंदर होता, मानाचा मुद्रा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अशा तुमच्या रसिकांच्या कॉमेंट वाचल्या की आम्हाला काम केल्याचं सार्थक होतं. सागर कारचे, तुम्हाला असं वाटतं का अनाजी पंतांनी खडकारस्थान केली नसती तर मराठा आणि संभाजीराजेंचा इतिहास नक्कीच वेगळा असता? हा, आता या जरतरच्या गोष्टींना काही अर्थ नसतो की त्यावेळी या लोकांना अशी दुर्बुद्धी झाली असं म्हणायचं, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. आदित्य, तुम्ही विचारलं राजा शिवछत्रपती या मालिकेमध्ये. हा, त्या मालिकेत मी शामराज पंत लांजेकर, महाराजांचे पहिले पंतप्रधान, त्यांचा रोल केला होता. प्रशांत नमस्कार. येस, ओम चंदनेंनी चांगला रोल केला होता. चंदने सर, येस, राजारामाचा रोल चांगला केला होता. श्रीहरी बाळासाहेब, सहज सुंदर अभिनय, धन्यवाद. तेजस, संतोष, खूप चांगली भूमिका केली पंत, यापुढे असे शिवकार्य व्हावे, धन्यवाद. सूरज, येस येस, तुमच्या या अतिशय उत्कृष्ट प्रतिक्रियेमुळं आमचा उत्साह वाढलेला आहे. भाग्यश्री माळी, नमस्कार. मोरोपंत काका, भूमिकेसोबत कविता छान करता. मी कविता करत नाही, मी कविता सादर करतो. मला साहित्याची आवड आहे आणि फावल्या वेळात म्हणजे शिवाजी महाराजांची भूमिका करणारे शंतनू मोघे हे पण चांगले कलाकार आहेत आणि त्यांच्या पण कविता अशा मुखोद्गत आहेत. त्यामुळं मेकअप रूममध्ये शंतनू मोघे आणि आम्ही एकमेकांना त्यांच्या काकांच्या कविता ऐकवायचो किंवा एका सुरात आम्ही एकच कविता म्हणायचो. असा योग बऱ्याच वेळा यायचा. मीनाजी नमस्कार, खूप छान भूमिका केली, धन्यवाद. प्रसाद सुतार, राजा शिवछत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेनंतर पुन्हा ऐतिहासिक मालिका करण्याचा विचार, तसे काही आगामी प्रोजेक्ट? हा, आगामी प्रोजेक्ट तर आहेत, पण इतक्यात काय सुरू झाल्याशिवाय आपण काय सांगू शकणार. मृत्यूशयीवर असणारा शंभूराजेंचे महत्त्व कळले. प्रीती, कळले. ते जर आधी कळले असते तर स्वार्थ नसता तर माझा शंभूराजे यांना तुमची साथ मिळाली असती तर स्वराज्य अजून मोठे झाले असते. पण प्रीतीची खरी गोष्ट आहे, पण घडून गेलेला इतिहास आहे. इतिहास मांडण्याचं काम आपण प्रामाणिकपणे करतो. असं का, असं इतिहासाच्या बाबतीत आपल्या मनात प्रश्न येतात, आमच्याही मनात येतात, पण आता वेळ निघून गेलेली असती. प्रवीण कोकाटे, सर माझी तुमचा आवडता क्षण कोणता? शिवभक्त रणजित कणसे, नमस्कार. तेजसनं विचारलंय मालिकेतला दुःखद प्रसंग कुठला? मालिकेतला दुःखद प्रसंग अर्थात आमच्या पुतळा मातोश्री जातात तो, आऊसाहेब जातात तो, आणि सगळ्यात त्रासदायक प्रसंग म्हणजे शिवाजी महाराज आमचं दैवत हे आजारी असतात. तो अन्नातून विषवादा होते तो प्रसंग खूप त्रासदायक प्रसंग होते. महेश कोकाटे, खूप मजा आली आपल्याबरोबर करताना, खूप शिकायला मिळाले. महेशजी बस का, अहो तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं.
महेश, पण आपलं ट्युनिंग चांगलं होतं. येस. पेशवे मोरोपंत पिंगळे यांना दोन्ही छत्रपतींचे राज्याभिषेक सोहळा पाहण्याचे भाग्य लाभले, त्याबद्दल सांगा. ही खरी गोष्ट आहे. आणि असं भाग्य मला जे लाभलं त्याबद्दल मी सांगितलं ना की मी खरोखर स्वतःला भाग्यवान कलाकार समजतो. कारण ऐतिहासिक मालिका माझ्या वाट्याला भरपूर आल्या. म्हणजे मी लागोपाठ 4-5 ऐतिहासिक मालिकांमधून आलो. इतिहास पुरुष काय माहिती नाही माझा काय योग आहे, यांच्याशी माझं काय नातं आहे, पण हे साकारायला मला मिळाले हे मी भाग्य समजतो. प्राजक्ता गायकवाड यांच्याबद्दल काय सांगणार? अरे प्राजक्ता अतिशय गोड काम करणारी मुलगी आहे. तू माझं सांगती या सिरियलमध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं. माझ्या सुनेचा रोल केला होता तिनं, आणि त्याचवेळी तिची सुनू कामाला दिसली होती. आणि नंतर ती येसूबाईच्या भूमिकेत आली. क्या बात आहे. अरे ती घोडा चालवायला शिकली. ती पोरगी एवढी धाडसी असेल असं वाटलं नाही मला. आणि येसूबाईंच्या भूमिकेमध्ये एवढी रंगून गेली ती, एवढं छान काम केलं. आणि त्या दोघांचं ट्युनिंग, शंभूराजेंचं आणि त्या येसूबाईंचं ट्युनिंग, म्हणजे प्राजक्ता आणि अमोल सरांचं ट्युनिंग असं छान होतं की आम्हालाही ही सिरियल बघत असताना ह्यांची सीन संपूच नाही तसं वाटायचं. इतके गोड सीन व्हायचे. मोरोपंत यांच्या मुलाबद्दल काय सांगणार? त्या मुलाबद्दल म्हणजे मी माझ्या शेवटच्या प्रसंगात शंभूराजांना सांगतो, आमच्या कुटुंबाला सांभाळून घ्या, आमच्या मुलाला तुमच्या सेवेत घ्या. आणि त्याप्रमाणे शंभूराजे सांगतात की तुमचं कुटुंब गडावरच राहील, आम्ही मुलाला पण सेवेत घेतोय. हंबीर मामांनी पण भारी भूमिका साकारली. होय, हंबीर मामा हे माझे आवडते कलाकार आहेत. अनिल गवस खूप धडाकेबाज रोल केला होता त्यांनी. आणि ह्यांची गंमत अशी, हे कोकणातले आहेत. अनिल गवस हे कोकणातले मूळचे, पण ते हंबीर मामांची रांगडी जी घाटावरची भाषा असते, हंबीर मामांचं मूळ गाव कराडजवळ तळबीडजवळ, आणि ती जी कराडकडची जी भाषा आहे ती इतकी अप्रतिम बोललेत अनिल गवस, हंबीर मामा, की बस ऐकत राहावं. त्यांचं फेमस एक डायलॉग होता बघा, एकदा नाली गंगत आणि 10 वेळा बसली सांगत. हा जो काय लहेजा त्यांनी पकडला होता ना, हॅट्स ऑफ. आंबेकर मोरोपंतांचा रोल अप्रतिम केला. आपण शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यामध्ये काय साम्य दिसले तुम्हाला? दोघांनी स्वराज्यासाठी झोकून देऊन काम केलं आणि स्वराज्य विस्तार हाच ध्यास होता, हे साम्य होतं. सूरज साळुंखे धन्यवाद. जय शिवराय. सचिन जाधव, सुशील कुमार उबाळे, शेवटचा सीन बघताना डोळ्यात पाणी आलं. खरी गोष्ट आहे. अजूनही मी तो सीन जेव्हा बघतो, माझ्याकडे क्लिप आली होती परवा, मुद्दाम प्रसादनं पाठवली होती मला आणि प्रशांतनं पण पाठवली होती, आमचे फेसबुकचे मास्टर लोक आहेत ते. आणि तो सीन बघताना मला तो दिवस आठवला शूटिंगचा. आणि मला वाटते दोन दिवस आम्ही ते सगळं मोरोपंतांचा अंताचे सीन जे होते शेवटचे 2 दिवस शूट करत होतो. आणि ते 2 दिवस एवढे कठीण होते माझ्यासाठी, एवढे त्रासाचे होते. आणि ते करताना जाणवत होतं की हे चांगले होत आहेत सीन. म्हणजे महाराजांची आठवण येणं, आपण महाराजांबरोबर कसा पराक्रम केला, ह्या तो पराक्रम सगळा डोळ्यासमोर दिसतोय. अफजल खानाची लढाई डोळ्यासमोर दिसते, महाराजांसमोर समेत काढलेले सोनेरी दिवस डोळ्यासमोर दिसत आहेत. आणि आपण हे काय करून बसलो, तो पश्चाताप, या सगळ्या भावना जेव्हा त्या सीनमध्ये ओतल्या होत्या. आणि खरं तर मी जास्तीत जास्त श्रेय देतो प्रतापराव गंगावणे, आमचे लेखक आहेत तो. अरे काय लाजवाब सीन लिहिली प्रतापराव, हॅट्स ऑफ. त्यांचं श्रेय जास्ती आहे. हा, आम्ही जीव ओतून हे सीन करतो आणि करायलाच पाहिजे. इतके वर्ष काम करतोय आम्ही, आमच्याकडनं ती अपेक्षाच असते. आणि अमोल सरांचं वैशिष्ट्य असं की एखाद्याचा सीन असेल त्यावेळी लंचच्या टेबलावर मी बसलो होतो तेव्हा मागणं एक हात आला. अमोल सर माझ्या पाठीशी होते. मला म्हणले, काका आज महत्वाचे मस्त सीन आहेत तुमचे, आली ना तयारी तुमची? असं प्रत्येक कलाकाराच्या कामगिरीकडं अमोल सरांचं बारकाईनं लक्ष असायचं. येस.
आणि त्यामुळं काम करायला उत्साह यायचा. आमच्या दिग्दर्शकांचं बारकाई लक्ष असायचं. मॉनिटरवर बसून बारीक सारीक सूचना ते आम्हाला सांगायची. कार्तिक सर, विवेक सर. होय, आणि हे अमोल सरांनी पण परवा सांगितलं की हे टीमवर्क आहे शेवटी. म्हणजे कॉस्ट्युम डिपार्टमेंट सांभाळणाऱ्या प्रज्ञाचं जेवढं आमच्या दागिन्यांकडं, आमच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष जेवढं असायचं, तेवढंच मेकअप करणाऱ्या राहुल सुरतेंचं आमच्याकडे लक्ष असायचं. आणि तेवढंच डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करणारे शिरीष असो, प्रथमेश असो, यांचंही आमच्या कामाकडे बारीक लक्ष असायचं. आणि त्यामुळेच अशी चांगली कलाकृती येते ना. विनय पटवर्धन विचारतायत, तुम्ही आतापर्यंत केलेल्या सर्व भूमिकांना न्याय दिला आहे. धन्यवाद विनयजी. आपण आमचा प्रवास जवळनं बघितलाय. आपण एकत्र नाटकही केलंय. तुमची प्रतिक्रिया लाख मोलाची आहे. महेश पाटील बेनाडीकर, देवा नमस्कार. हे देवा मला खूप आवडतो. आमचे जनार्दन पंत जे बोलायचे ना, प्रत्येक वाक्याच्या पहिल्यांदा किंवा शेवटी आम्ही काय सांगावं देवा, ते एवढं गोड म्हणायचे ना, ते त्यांच्या तोंडी छान दिसतं. आम्ही प्रयत्न करतो कधी कधी. तुम्ही कधी विसरलात का काही सीन शूटिंग सुरू असताना? हा, फार गुगली टाकलात तुम्ही. नाही नाही, कसं आहे माहिती आहे का प्रीती शेलारजी, आम्ही रंगभूमीवरून आलेली माणसं आहोत. आम्हाला आमचे डायलॉग मुखोद्गत असल्याशिवाय आम्ही मुळात सेटवर येतच नाही. आणि आर्टिस्टला तसा पुरेसा वेळ मिळतो मेकअप रूममध्ये. तुम्हाला सीन आधी दिले जातात, अर्धा तास, तासभर आधी सीन मिळतो तुम्हाला. तो अशासाठी मिळतो की तुम्ही तो सीन मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. नुसतं पाठांतर नव्हे, तुमचा बिटवीन द लाईन्स पण तुम्हाला काढता आलं पाहिजे. दोन ओळींमधलं जे काही लेखकाला सांगायचं आहे ते पण बाहेर काढता आलं पाहिजे कलाकाराला. आणि तिथं विसरणं वगैरे शक्यच नसतं. माणूस इन्व्हॉल्व्ह झाला की विसरतच नाही. कशाला विसरेल? आणि मराठी रंगभूमीवरचा कुठलाही कलाकार विसरत नाही कधी. अष्टप्रधानांचे चेहरे ऐतिहासिक आणि भारदस्त वाटायचे. आपण सर्वांनी छान मेहनत घेतली. केशव पाटील, येस, आपली ही कमेंट फार मोलाची आहे. ऐतिहासिक आणि चेहरे भारदस्त वाटायचे. याचबरोबर आपण अजून कुठली नाटकं व मालिका केली आहे? प्रीतीजी, नाटकं मी खूप केली. म्हणजे रंगभूमीवर काम भरपूर केलं. मी संगीत मत्स्यगंधासारखं नाटक केलंय. होय, जय जय गौरी शंकर केलंय. आणि प्रोज नाटकं देवनाई देवाऱ्यात पासून अथ म्हणून जगणपर्यंत. हा, रंगभूमीवर मी बरंच काम केलंय. आणि रंगभूमीवर काम केल्यामुळेच मला पडद्यावर संधी मिळाली ना. मीनाजी, जय शिवराय, जय शंभूराजे. पगडीबद्दल माहिती सांगा. पगडीबद्दल मी काय माहिती सांगणार. पण पगडीवर म्हणजे ते पोलीस खात्यात जशा ग्रेडेशन असायचे ना, तशा पगडीबद्दल पण ग्रेडेशन असेल. पण हे कॉस्ट्युम डिपार्टमेंट आमचे गणेश लोणारे जे आहेत, जे ज्योताजी केसरकरचा रोल करत होते ते, किंवा आमचे कॉस्ट्युम डिपार्टमेंटचे हेड ज्या प्रज्ञा आहेत, किंवा आमच्या कॉस्ट्युमच्या डिपार्टमेंटच्या ज्या हेड आहेत, ते या बाबतीत पगडीबद्दल सांगू शकतील. याची खलनायकच जास्त लोकप्रिय झाले हे यश नव्हे का? औरंगजेब देखील अफलातून होता. काय खलनायक जितका कठोर असतो, तितका जो आमचा नायक असतो त्याची कामगिरी उजळून निघते ना. ती आपली भारतीय मानसिकता आहे. हो, विलन जेवढा तगडा, विलन जेवढा दुष्ट, तेवढा हिरो छान. साधी गोष्ट आहे. कृष्ण कुमार, नमस्ते. योगेश सूर्यवंशी, नमस्कार, जय शिवराय.
तुमच्या आवडीचा एक सीन सांगा. श्रीहरी बाबासाहेब अगदार, माझ्या आवडीचा सीन. येस, शिवाजी महाराजांना, महाराज साहेबांना विषबाधा झाली आणि शंभूराजे त्यांच्या वाचवण्यासाठी, त्यांच्या सगळ्या सेवेसाठी धडपडत आहेत. आणि त्या दरम्यान माझा त्यांचा एक सीन होता, शंभूराजेंबरोबरचा सीन. शंभूराजे मला सांगतात, पंत काका, महाराजांची तब्येत बरी नाही आहे, पण याचा स्वराज्यावर काही परिणाम होऊन द्यायचा नाही, काही झालं तरी. आणि तो जो सीन आहे, आणि त्या सीनमधले जे बिटवीन द लाईन्स आम्हाला काढायला मिळाले, खूप छान सीन शूट झाला होता. अजूनही आठवलं तरी माझा आवंडात आठवून येतो. मला अजूनही तो सीन आठवला की असा अंगावर काटा येतो. तसंच आमच्या राणूबाईंबरोबरचा एक सीन होता. राणूबाई मला सांगतात की पंत, एवढे तुम्ही जुने जाणते असून तुम्ही दादासाहेबांबरोबर वैर का मांडलंय, तुम्ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे, तुम्ही असे का वागताय पंत, असं राणूबाई कळवळून मला विचारतात. तो अश्विनी बरोबरचा सीन सुद्धा माझा खूप छान होता. विजया पाटील, आपण आणखी कोणत्या भूमिका केल्या आहेत? मी आणखी कोणत्या भूमिका केल्या आहेत म्हणजे ऐतिहासिक सिरियलमध्ये? हां, ऐतिहासिकमध्ये मी आता सांगितलं जरा वेळापूर्वी, मी बाजीराव मस्तानीमध्ये मी होतो, मी राहूमध्ये होतो, मी हिंदी वीर शिवाजीमध्ये होतो. त्यात कृष्णाजी बांदल हा निगेटिव्ह रोल केला होता मी. नाटक सिनेमामध्ये मी असंख्य भूमिका केल्यात. उंच माझा धोका नावाची एक सिरियल आली होती झीवर. त्याच्यामध्ये मी लोकहितवादी या खूप जुन्या माणसाचा रोल केला होता. त्याच्यामध्ये पण पगडी होती मला. होय, हा, पगडीमधले रोल मी बरेच केलेत. पगडीचं माझं जुनं नातं आहे. महेश पाटील बेनाडीकर, मोरोपंत या भूमिकेला न्याय दिला, भूमिका अजरामर झाली. येस, धन्यवाद महेशजी. तुमच्यासारख्या बऱ्याच लोकांचं पण असंच मत आहे, कारण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्हाला शिव्या घालाव्याशा वाटतात, पण रोल तुम्ही चांगला केला. संतोष रत्नपारखी, आता रत्नपारखींचं सर्टिफिकेट मिळालं म्हटल्यावर काय बोलणार नाही. फ्रेंच कट मस्त दिसतो तुम्हाला. फ्रेंच कट हा माझा ब्रँड आहे. म्हणजे एरवी रोल नसतो तेव्हा फ्रेंच कटमध्ये असतो, आणि फ्रेंच कटमध्ये जर मला काम मिळालं तर मी माझ्यासारखा भाग्यवान नाही. हो, फ्रेंच कटमध्ये मी बरंच काम केलंय. मी जाहिरातीत काम केलंय फ्रेंच कटमध्ये. गौरव होले, अमोल ठोकळ, जय शिवराय. प्रसाद सुतार, जय शिवराय. हां, मगाशी यांनी विचारलं होतं आणखी कोणकोणत्या भूमिका तुम्ही केल्या. तर मला माझ्या सुदैवाने खूप चांगल्या भूमिका वाटायला आहे. प्रधानमंत्री नावाची ABP माझाची एक खूप महत्त्वपूर्ण सिरियल होती. भारताच्या सगळ्या पंतप्रधानांचा लेखाजोखा घेणारी सिरियल होती. या सिरियलमध्ये जनसंघाचे संस्थापक डॉक्टर अटल बिहारी वाजपेयींचे गुरु डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचा रोल केला होता. आणि श्यामाप्रसाद मुखर्जींचा रोल एकदा नव्हे दोनदा माझ्या वाट्याला आला. खूप छान अनुभव होता तो. हो, प्रधानमंत्री एक चांगला टप्पा होता निश्चित. परत राजीव गांधी मर्डर केसचा पण एपिसोड त्याच्यामध्ये होता. त्यात मी CN दीक्षित जे हाय कमिशनर होते श्रीलंकेत, त्यांचाही रोल केला होता. आणि प्रधानमंत्रीमध्ये एखाद्या कलाकाराला रिपीट करणं, त्याला पुन्हा बोलवणं हा मोठा गौरवाचा भाग असतो.
हा एक चांगला सन्मान, एक चांगला गौरव माझ्या वाट्याला प्रधानमंत्री करतात. यापूर्वी अनेक कलाकारांनी प्रसाद सुधार विचारतात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामार केली होती. उदाहरणार्थ चंद्रकांत सूर्यकांत मांडळे आणि आता शंतनू मोगे सर यांची भूमिका अप्रतिम. अगदी बरोबर आहे प्रसादजी, शंतनूंनी जीव ओतून ही भूमिका केली आणि शंतनूंनी या रोलसाठी किती कष्ट घेतले हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे. खूप छान. म्हणजे वडील म्हणून कसे होते, त्यांची घुसमट कशी व्हायची वडील म्हणून. अभिनयाचं शिखर. मोरोपंतांना प्रणाम. प्रमोद कुलकर्णी धन्यवाद. रामकृष्ण प्रभुणेजी आपण आमचे जुने सहकारी आहात. अर्जुन मोहिते धन्यवाद. भारदस्त अभिनय सुशील कुमार, आशिष गुंजाळ, श्रीहरीजी सर आपला आवडीचा एक सीन सांगा. अमोल सरांबरोबरच सीन मी मगाशी सांगितलं की महाराजांना जेव्हा विषबाधा होते आणि महाराज फार अवघड प्रसंगात असतात, शंभूराजे पण खूप अवघड प्रसंगातून जात असतात, तेव्हा स्वराज्याकडे पण दुर्लक्ष होऊन देऊ नका, स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालला पाहिजे असं मला ते बजावून सांगतात मोरोपंतांना. आणि शंभूराजेंचा माझा सीन होता, दोघंच होतो आम्ही. खूप खूप गोड सीन होता. आणि विक्रमगडच्या लढाईच्या वेळी पण आमचं सीन चांगला होता, तोही खूप सीन छान होता. मी सांगतो, मी 1000 मावळ्यांना घेऊन पुढे जातो आणि त्या मुस्लिम आक्रमकाची वाट थोपवून धरतो सरदाराची. शंभूराजे मला सांगतात की आता पुन्हा बाजीप्रभू देशपांडे नाही. मोरोपंत काका तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका, आम्हाला गमवायचं नाही तुम्हाला. हा खूप छान सीन होता आमच्या दोघांचा. खूप छान छान पगड्या होत्या सतीशजी. मी पुन्हा एकदा सांगतो, हे आमच्या ड्रेस डिपार्टमेंटचं यश आहे. भाग्यश्री माळी तुम्हाला अनाजी पंत मोरोबा म्हणायचे. अनाजी पंत म्हणजे एक रत्न होतं, रत्न. हो हो. आणि या कलाकाराचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा उत्स्फूर्तपणा जो होता सेटवर, त्याच्यामध्ये ते पंत म्हणायचे, मोरोबा म्हणायचे. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं तो त्या रोलचा ग्राफ असा चढवत नेला ना, जो छदमीपणा त्यांच्या डोळ्यात दिसायचा, चेहऱ्यावर दिसायचा. हो हो. मधीच मोरोबा मला म्हणायचे. बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. प्रसाद संजय सातव, मला मोरोपंतांपेक्षा नंदकुमार सरांचा स्वभाव आवडला. धन्यवाद प्रसादजी. विकास भुजबळ, संभाजी महाराजांच्या पहिल्या मोहिमेबद्दल माहिती सांगा, आपल्या नियोजनाखाली झाले होते. बरोबर आहे. संभाजी महाराजांची पहिली मोहीम जी होती, विक्रमगडावर चढाई जी करायची होती, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो आणि ते नियोजन सगळं माझं होतं. DS कुलकर्णी आलेले आहेत. धन्यवाद DS जी. तुम्ही आमचे खूप जुनी मित्र आहात. आमच्या सगळ्या अभिनय प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात आणि तुम्ही ही सिरियल बघून ही कमेंट देताय, खूप मोलाचं आहे. धन्यवाद. गीत निखारगे, वा वा वा, खूप छान बोलताय. जय शिवराय, नमस्कार. तुम्ही खूप छान रोल केला होता संभाजी महाराजांच्या सासूचा. संभाजी महाराजांची सासू होणं एक एवढं मोठं भाग्य आहे आणि तो एक भाग्यवान रोल तुमच्या वाट्याला आला. क्या बात आहे. आमच्या सईबाईंची आई आणि पिलाजीरावांच्या पत्नी, खूप छान शोभून दिसलात तुम्ही. धन्यवाद. नकारात्मक प्रसंग खूप हळुवारपणे पण परिणामकारकरित्या हाताळलेले आहेत. खरी गोष्ट आहे.
हे आमच्या दिग्दर्शक टीमचं, क्रिएटिव्ह जी टीम आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे. नकारात्मक प्रसंग सुद्धा हळूवारपणे हाताळले. खूप महत्वाची कॉमेंट आहे तुमची. आशिष गुंजाळ, जय शिवराय. आपण खूप छान रोल केला मोरोपंतांचा. धन्यवाद हेमंतजी, आपली प्रतिक्रिया मोलाची आहे. अर्जुन मोहिते, जय शिवराय. प्रमोद शिंदे, आमचे जुने सहकारी आहेत, ज्येष्ठ निर्माते आहेत, ज्येष्ठ अभिनेते आहेत. धन्यवाद प्रमोदजी. मालिका खूपच लवकर संपवली, याचं वाईट वाटतं. नाहीतर आपण आपला इतिहास सांगताना संपणार आहे. शुभम, मालिका कुठपर्यंत चालवायची, किती एपिसोड करायचे, हा सर्वस्वी चॅनलचा डिसिजन असतो. पण मला वाटतं या मालिकेमध्ये जवळजवळ आपण 800 एपिसोड केले आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण ही सगळी मांडणी केली आहे. संपूर्ण प्रवास शंभूराजांच्या लहानपणापासून ते त्यांच्या दुर्दैवी अंतापर्यंत संपूर्ण प्रवास आपण मांडला. त्यांचा पराक्रम, त्यांची स्वराज्यनिष्ठा, स्वराज्य रक्षक हे नाव त्यांनी कसं सार्थ ठरवलं. हो, अख्ख्या महाराष्ट्राला गारुड घातलं अमोल सरांच्या या स्वराज्य रक्षक संभाजीच्या भूमिकेनं. तुम्हाला सांगू का, रामायण महाभारतानंतर महाराष्ट्रात 9 ते 9.5 रस्ते ओस पडायचे. महाराष्ट्राच्या बऱ्याच शहरांमध्ये हे खूप वर्षानंतर घडत होतं. घराघरात एक तर जेवण 9:30 नंतरच मिळायचं, मालिका बघून झाल्यानंतर जेवण. दीपक कुलकर्णी, काय दिले मोरोपंतांच्या भूमिकेने. मोरोपंतांच्या भूमिकेने खूप काही शिकवलं. माणसानं उगाच कोणाच्याही मागं भरपटत जाऊ नये. जसे मोरोपंत अनाजीच्या मागे भरपटत गेले, माणसानं आपल्या भूमिकेशी ठाम असावं आणि त्यासाठी वाटेल तो त्याग करायची माणसानं तयारी ठेवली पाहिजे. ते मोरोपंतांच्या भूमिकेने शिकवलं. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडायचा, दरबारात ते सोयराबाईंना सांगतात, अनाजीपंतांना सांगतात की औरंगजेब चालून येतोय ना, औरंगजेबाला तोंड द्यायचं सामर्थ्य शंभूराजांमध्येच आहे, असं मोरोपंत ठणकावून सांगतात दरबारात. आणि पुन्हा हा माणूस अनाजींच्या मागे फरफटत जातो. म्हणजे या विधा मनस्थितीत असलेल्या मोरोपंतांचा खरं तर मला राग यायचा अक्षरशः. पण अशाच मनस्थितीत रोल केला मी. आणि हे जे कन्फ्युजन होतं ना, ते त्रासदायक होतं मोरोपंतांचं. आणि शेवटच्या सीनमध्ये शंभूराजांनी न्याय निवाडा केला तेव्हा बोलून दाखवलं की मोरोपंत काका, तुम्ही तुमच्या भूमिकेशी ठाम नव्हतात, तुम्ही फरफटत गेलात. माणसानं कसं कोणाच्या मागं फरफटत जाऊ नये हे शिकवलं. मला वाटतं दीपकजी तुम्हाला उत्तर मिळालं असेल तुमच्या प्रश्नाचं. पुष्कर कुलकर्णी, सर या भूमिकेमुळे तुमच्या स्वभावामध्ये काही बदल झाले का? माणसाच्या स्वभावामध्ये काही बदल होत नाही, पण या भूमिकेमुळं भरपूर काही शिकवलं मला. रास्त बाजू घ्यावी, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा, आपल्या निर्णयाची ठाम असावं, हे भूमिकेने शिकवलं. या भूमिकेनं महाराष्ट्रभर मला ओळख दिली, महाराष्ट्रभर माणसांनी प्रेम दिलं. राहुल अमोल कोल्हे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज दोन्ही भूमिका केल्या. तुम्हाला कोणती भूमिका जास्त आवडली? निश्चित स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये संभाजी महाराजांचा रोल केला अमोल सरांनी, तो मला जास्त आवडला निश्चित. आदित्य, नमस्कार सर, आपण ग्रेट आहात, अप्रतिम काम केले, आपण मानाचा मुद्रा, जय शिवराय. धन्यवाद.
सोनावणेजी, आपली प्रतिक्रिया लाख मोलाची आहे. चंद्र साळुंखे, खूप छान वाटते तुमच्याशी बोलून. अरे आम्हालाही आनंद आहे, आमच्या चाहत्यांशी आम्हाला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलता येते, संवाद साधता येतोय, त्यांना उत्तरं देता येतात. निखारगे, गीत निखारगे विचारतात, मत्स्यगंधाची आठवण सांगितली, बरं वाटलं. आपण केलेली जी नाटकं असतात, रंगभूमीवर जे काम केलेलं असतं, तोच आपला पाया असतो ना. आपला पाया कधी विसरतो का? कलाकारांनी आपला इतिहास कधी विसरू नये. रंगभूमी आपल्याला खूप काही शिकवून ठेवते, खूप काही आपल्याला देत असते, आणि त्या रंगभूमीवरच्या अनुभवावरनंच आपण पुढं वाटचाल करत असतो. जंजिरा मोहिमेत हलगर्जीपणा झाला. हा, जंजिरा मोहिमेबद्दल हलगर्जीपणा झाला, महाराजांनी झापलं. पण महेश कोकाटे यांच्याबद्दल काय सांगाल? महेश कोकाटे अतिशय सशक्त अभिनेता आहे, गॉड गिफ्टेड आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या पर्सनॅलिटीमध्येच सगळं होतं. म्हणजे मी अमोल सरांना आणि सचिन गद्रेंना, समीर कवठेकरांना, विलासराव जे आमचे निर्माते आहेत त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी या भूमिकेसाठी या माणसाची निवड केली. या माणसाला बघूनच असं वाटलं होतं की आमच्या डोक्यातला अनाजी पंत हाच आहे. आणि ते जे 10 पोट खाऊन त्या भूमिकेवर जे हे व्हायचे, हवी व्हायचे, आणि त्यासाठी त्या माणसाने जे केलेले कष्ट आहेत ते पण आम्ही डोळ्यानं बघितलेले आहेत. हो, आधी सीन मिळाल्यानंतर ते आपल्या कोशात निघून जायचे. महेशच्या हातात सीन पडला की सीन बरोबर छटापट सुरू व्हायची. सीन कसा जास्तीत जास्त चांगला करता येईल इकडं जीव ओतून त्या माणसानं काम करायचे. आम्ही मेकअप रूम मध्ये बघितलेले आहेत त्यांचे कष्ट. महेश कोकाटे, सॅल्यूट आहे तुम्हाला. पूर्वेश अनिल पाटील, जय शिवराय. मालिकेमध्ये गड किल्ले दाखवतात, ते ओरिजिनल असतात की ग्राफिक? सर प्लीज सांगा. तुम्ही हा अवघड प्रश्न मला विचारलाय. पण यात एक सूचना बरी आहे की रिअल लोकेशनला जाऊन आपण शूट करावं. ही खूप चांगली सूचना आपण केलेली आहे. मला वाटतं संगम माऊलीला रिअल लोकेशनवर जाऊन शूट केलं होतं. आणि अमोल सरांच्या प्रयत्न पण होता, अमोल सरांचा, की राज्याभिषेकाचा सीन रायगडावर जाऊन करायचा. त्यासाठी आमचे प्रयत्न पण सुरू होते. बघूया, पुढे मागे योग येईल की त्या किल्ल्यावर जाऊन शूटिंग करायचं. अरे, या कल्पनेनंच माझ्या अंगावर काटा आला. खूप छान सूचना आहे तुमची. दीपकजी, धन्यवाद. जय शिवराय. भाग्यश्री, सर्वांच्या कामगिरी खूप मोलाची होती, पण काही अनाठाई आडमुठी भूमिका काही लोकांनी संभाजी महाराजांबद्दल केल्या. खरी गोष्ट आहे. जेव्हा मालिकेमध्ये कटकारस्थाने रचली जात होती तेव्हा एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटत होते? कटकारस्थानं बघायला ठीक आहे, ती कथेची गरज आहे किंवा घडून गेलेला इतिहास पण आहे, पण ते त्रासदायक व्हायचं. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी केलेली कटकारस्थानं बघून मलाच त्रास व्हायचा. किंबहुना माझं कुटुंबातल्या व्यक्ती सुद्धा म्हणायचे, अरे बघा काय करतोय हा, कसा वागतोय हा, कसा बोलतोय हा. माझ्या जवळची माणसं बांधली, बघा कशी डोळे दिसत आहेत. त्यामुळे तो त्रास, आपला रोल बघताना आपल्याला त्रास व्हायचा. म्हणजे रोल बघताना, म्हणजे रोल बद्दल नाही, पण ती भूमिकेमध्ये हा माणूस का वाईट वागतोय एवढं सगळं. अरे, शिवाजी महाराजांच्या सेवेत आहात तुम्ही आणि एवढा तुम्ही कटकारस्थानं करताय किंवा एवढे दुष्टासारखे वागताय. त्रासदायक होतं प्रवासच सगळा मोरोपंतांचा. मला वाटते अभिजित भोसले, तुमच्या या गुगलीला मी बऱ्यापैकी उत्तर दिलेलं आहे. अजून कोणती ऐतिहासिक भूमिका करावीशी वाटते? हा प्रश्न आवडला मला.
पुष्करजी, मला औरंगजेबाची भूमिका करायला आवडेल, खरं प्रामाणिकपणे सांगतो. येस, औरंगजेबाची, आदिलशहाची या भूमिका जर करायला मिळाल्या तर भाग्यवान समजून स्वतःला. कल्पेश गायकवाड, जय शिवराय. आशिष गुंजाळ, जय शंभूराजे. अभिजित भोसले, नमस्कार. कटकारस्थाने रचली जात होती तेव्हा काय वाटत होतं? मी सांगितलं हो, कटकारस्थानं एक रोल म्हणून नाईलाजानं करत होतो, पण तो सीन संपल्यानंतर सुद्धा त्रास व्हायचा की बाबा रे मोरोपंता काय करून बसलास हे. आणि तो सगळा पश्चाताप मोरोपंतांच्या शेवटच्या सीनमध्ये आला ना, सगळा पश्चाताप दाखवून आला शेवटच्या 2 सीनमध्ये, नाही का? तुम्ही परत बघा काढून शेवटचे सीन. म्हणजे कटकारस्थानं केल्याबद्दल मोरोपंतांना किती त्रास झाला, किती वाईट वाटलं, सगळं दिसून येतं. आणि तुम्हाला सांगू का, त्या सीनमध्ये अनाजी पंताचा एक लुक आहे. म्हणजे अख्ख्या सीनमध्ये अनाजी पंत काहीही बोलत नाहीत, पण त्यांनी 1-2 लुक दिलेले आहेत मोरोपंताच्या आजारपणान, मोरोपंत जे भ्रमात जाताना जे बडबडत आहेत त्याच्याबद्दल एक लुक दिलेला आहे अनाजी पंतांनी. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आहे, डोळे असे डबडबून आलेले आहेत अनाजी पंतांचे. की इतकी वर्ष या माणसाबरोबर आपण एकत्र काम केलं, सदरेवर काम केलं, अनेक मोहिमा केल्या, आणि आपला हा जोडीदार आपल्याला सहकारी सोडून चाललाय, हे दुःख. महेशनं अतिशय ग्रेट सीन केला होता, काहीही न बोलता जे काय डोळ्यातनं जे दाखवलंय महेशनं, ते म्हणून अख्ख्या सिरियलमध्ये महेश कोकाटेने डोळ्या वाटे जो अभिनय केलाय, की डोळ्यातनं जी आग ओकली आहे, बऱ्याच वेळा डोळ्यातनं जी कारस्थानं दाखवली, एक आर्टिस्ट म्हणून सलाम आहे महेश. प्रमोद शिंदेजी नमस्ते. अर्जुन मोहिते नमस्कार, जय शिवराय. पुष्कर कुलकर्णी, मोरोपंतांबद्दल आपले वैयक्तिक मत काय आहे? वैयक्तिक मत मी सांगितलं आता. मला कन्फ्यूज माणूस, वेळेवर योग्य ती भूमिका न घेणं, योग्य तो निर्णय न घेणं, आणि आपली इच्छा नसताना सुद्धा नको त्या माणसामागं फरफटत जाणं, असं असू नये माणसानं. आणि महाराजांचा पंतप्रधान आहेस तू, मोठ्या पोस्टवर आहेस, आणि तू असं वाहत जाणं हे शोभलं नाही मोरोपंत तुम्हाला, असं माझं वैयक्तिक नंदू पाटील म्हणून मोरोपंतांबद्दल मत आहे. वैशाली कुशे, आता फ्रेंच कट मधल्या रोलमध्ये या. फ्रेंच कटमध्ये मी सिरियलमध्ये आलोय का नाही मला माहिती नाही, सिरियलमध्ये नाही आलो मी फ्रेंच कटमध्ये, पण मी जाहिरातीमध्ये आलोय. मी अक्षय कुमार बरोबर एव्हर रेडी LED ची जाहिरात केली होती, तेव्हा फ्रेंच कटमध्येच होतो मी. आणखी कोलगेटच्या जाहिरातीमध्ये फ्रेंच कटमध्येच आहे मी. फ्रेंड्सच्या ब्रँडची एक जाहिरात केली. त्यात कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला ती जाहिरात बघायला मिळेल. मिनल नायकांबरोबर मी जाहिरात केली फ्रेंड्स, त्याच्यामध्ये पण फ्रेंच कटमध्येच आहे. वैशालीजी मुद्दाम बघा, फ्रेंच कटमध्ये पण माझा लुक, माझा रोल मुद्दाम बघा. माधव, मोरोपंत पिंगळे, आपली भूमिका स्पष्टपणे केली आहे. एके ठिकाणी गफलत झाली, अण्णाजी पंताच्या पायाने मारलेल्या गाठींमधून अडकलात. जय शंभूराजे, खरी गोष्ट आहे. अनाजी पंतांनी पायाने मारलेल्या गाठी भल्या भल्यांना सोडवता येत नाहीत. राजू चव्हाण नमस्कार, आपणही आमच्या प्रवासाचे साक्षीदार आहात. आपली प्रतिक्रिया मोलाची. जय शिवराय.
जय शंभूराजे. शेवटी आपण एक कविता सादर करा. कविता सादर करण्याचं हे हा प्लॅटफॉर्म आहे का नाही मला माहिती नाही. एवढंच सांगेन, या आनंदाच्या समयी मी गीत कोणते गाऊ, त्या अनंत अज्ञाताला नजराणा कुठला देऊ. गुरुवर्य गोपाळराव मयेकरांच्या या 2 ओळी आहेत. माझी एक आयुष्याचं तत्वज्ञानच आहे. माझ्या आनंद लोकाचा चंद्र मावळत नाही, दर्या अथांग प्रेमाचा कधी वादळत नाही. माझ्या आनंद वनात केले वसंताने घर, आंब्याच्या फांदीला फुटे कोकिळेचा स्वर. 7 सुरांची मैफिल वाहे इथे हवेतून, इथे मरणही नाचे मोर पिसारा लिहून. माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही. विजयाची तुमची फरमाईश पूर्ण केली आहे. जे जुने मित्र चव्हाण साहेब, चारुकांत दीक्षित आहेत, बघतायत, आनंद आहे. अरे तुम्ही तर माझी जी जान आहात. तुम्ही मला बघताय, तुमच्या प्रोत्साहनामुळं. मला आठवतंय दीपकजी, मी जेव्हा स्टेजवर काम करत होतो तेव्हा तुम्ही मला किती सांभाळून घेतलंय. एखाद्या लहान मोठ्या भावासारखी माझी पाठराखण केली आहे. दीपकजी, मी सगळा जुन्या इतिहास विसरलो नाही. तुम्ही या निमित्तानं माझ्या सोबत आहात. चव्हाण साहेबांनी माझ्या एका नाटकाला लाईटचं काम केलं होतं, लाईट देण्यात. चारुकांत दीक्षितांबरोबर तर मी स्टेजवर काम केलेलं आहे आणि बक्षीसही घेतलेलं आहे. श्रेया भांबुरे, खूप छान अभिनय, धन्यवाद. गणेश पाटील, जय शिवराय. श्रेयाजी, जय शिवराय. अभिजित भोसले, धन्यवाद, जय शिवराय. रामकृष्ण प्रभुडेजी, धन्यवाद. प्रमोद शिंदेजी, धन्यवाद. तुमच्याबरोबरही एकेकाळ भरपूर काम केलंय. गणेश पाटील यांनी एक गुगली टाकलेला आहे, मोरोपंत स्वप्नात येतात का? नाही हो, मोरोपंत स्वप्नात वगैरे काही येत नाही. कारण 2 वर्ष मोरोपंत आमच्या कुडीतच निवासाला होते. पोरांची स्वप्नात वगैरे यायचे कष्ट घेत नाहीत ते. पण बघू, पुढं मागं आले तर सांगेन मी. मोरोपंत द्विधा मनस्थिती असणारी भूमिका होती, ती उत्कृष्ट साकारली. जीवन माहिरे, आपली कमेंट खूप महत्वाची आहे, धन्यवाद जीवनजी, जय शिवराय. शुभम पिंजारकर, अनाजी पंत यांनी एवढा छान अभिनय केलाय की दुसरे कोणी असा अभिनय करू शकणार नाही. यस, महेश कोकाटे, ऐकताय ना? येस, खूप चांगला रोल केला त्याने. जेव्हा मालिकेमध्ये कटकार असताना रचली जात होती तेव्हा व्यक्ती म्हणून काय वाटत होतं, त्रास होत होता. या मालिकेत मोरोपंतांनी व्यतिरिक्त कुठली भूमिका साकारायला आवडली असती व का? हा खरोखर अवघड प्रश्न आहे. पण मला निराजी पंतांची भूमिका पण करायला आवडली असती. आणि दुसरे जे पंत आहेत, जे महाराजांची पत्र लिहायचे, मी त्यांचं नाव विसरतो. आमच्या नजर खाननी रोल केला होता, तोही रोल करायला मला आवडला असता. प्रशांत नातू, धन्यवाद प्रशांतजी. प्रमोद शिंदेजी, नमस्कार. अनेक सिनेमांमध्ये आपण एकत्र काम केलंय आणि तुम्ही या सगळ्या माझ्या प्रवासाचे साक्षीदार आहात. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. रामकृष्ण प्रभूने आपल्याबरोबरही मी काम केलंय. सिनेमात पण काम केलंय, नाटकात काम केलंय. माझा बराचसा प्रवास तुमच्यासोबत झालाय आणि आनंदाच्या क्षणी तुम्ही आहात फेसबुकवर, खूप बरं वाटलं. आदित्य सोनवणे, धन्यवाद. शंभूराजींच्या सासूबाई पुन्हा एकदा आलेले आहेत, गीत निकारगे.
धन्यवाद. पण हा सगळा जो मालिकेचा प्रवास होता ना, खूप छान होता, खूप आनंद देणारा होता, समाधान देणारा होता. आपण ह्या इतिहासाचे साक्षीदार झालो आणि या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला भेटता आलं. या निमित्तानं हा खूप कलाकाराला आणखी काय पाहिजे असतं. आमच्या मालिकेचे लेखक प्रतापराव गंगावणे यांना जेव्हा सातारा भूषण पुरस्कार मिळाला होता तेव्हा सिरियलच्या इतिहासातली एक मोठी गोष्ट झाली होती. अमोल सरांनी सगळ्या युनिटला सुट्टी दिली होती आणि प्रतापरावांच्या त्या कार्यक्रमाला आम्ही अचानक त्यांना सरप्राईज म्हणून आम्ही सगळे कलाकार तिथं पोहोचलो होतो. आणि त्यावेळी कलाकारांना जे प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, जो काही तिथे आमचं स्वागत झालं. अनाजी पण माझ्याबरोबर होते, विरोजी फरजंद होते, रमेश रोकडे. त्या कलाकारांना जे काही प्रेम मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेचं, त्याची एक झलक साताऱ्यात आम्हाला बघायला मिळाली. आम्ही खूप भाग्यवान आहोत. ॲडव्होकेट गोरक्ष माणिकराव माटले, नमस्कार. वकील साहेब नमस्कार. आदित्य सोनावणे नमस्कार. जय शिवराय. एक निश्चित की प्रतापराव गंगावणेंकडून सीन जेव्हा यायचे तेव्हा तो सीन वाचतानाच आम्हाला कळायचं, अरे या सीन मध्ये जी काय ओतून ठेवलंय प्रतापरावांनी ते तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. तुमचं 75% काम हे प्रतापरावांनी केलेलं आहे. इतके अप्रतिम, इतके गोड संवाद असायचे आणि तुम्ही फक्त ते सादर करायचे. कलाकार हा खरं तर डॉक्टर लागूंच्या भाषेत शब्दांचा हमाल असतो. लेखकानं लिहिलेले शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे असतात आणि आमचे प्रतापराव इतकं सुंदर लिहून ठेवायचे, ते सादर करताना खूप मजा यायची. आणि ही मजा मी 2-3-4 वेळा अनुभवली. प्रतापरावांसोबत मी 4 सिरियलमध्ये लागोपाठ काम केलं. त्यांची सीन आली की आम्ही बाजीराव मस्तानीच्या वेळेची आमची आठवण आहे. सुनील गोडबोले, मी आणि मिलिंद ओक, आम्ही तिघं पंत होतो शाहू महाराजांच्या दरबारातले. प्रतापरावांचा सीन असला की आम्ही अशी खुश होऊन अशी आनंदाने उड्या मारायचो. प्लीज मिरचीचा खरडा असा फस्त केला तो. ओ हो 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 हो, मिरचीच्या खरड्याची खूप छान सीन होता तो. म्हणजे माणिकराव दहातोंडे म्हणजे महाराजांचे पूर्वीचे सरदार होते, ते म्हणायचे की ही काय गुळाची पोळी द्या मोरोपंत बामणाला आणि मिरचीचा खरडा मी खातो. तेव्हा महाराज म्हणतात, अहो तुमचा मिरचीचा खरडा पण पचवायची ताकद मोरोपंतांच्या मध्ये आहे, बघा बघा. मोरोपंतांनी फस्त केला. खूप गोड होत असेल. मिरचीच्या खरड्याची बरी आठवण करून दिली. धन्यवाद. आशिषजी नमस्कार. जय शिवराय. सगळ्या टीमचे आभार मानलेत आशिषनी. येस येस, नक्कीच हे टीमवर्क असतं. आमच्या अश्विनी ताई आल्यात. येस, राणू अक्का. राणू अक्का म्हणजे या सिरियलचं एक मांगल्य होतं. म्हणजे महाराष्ट्रात एक पोस्ट तेवढी फिरायची, बहीण असावी ती राणू अक्कांसारखी. आणि अश्विनीने खूप गोड सीन केला. या पोरीबरोबर मला एकच सीन वाटायला आला. म्हणजे मला एक सीन वाटायला आला, त्याच्याबद्दल माझं भाग्यही वाटतंय आणि मला वाईटही वाटतंय. अरे एकच सीन वाटायला, आणखी सीन यायला पाहिजे. येस, अश्विनी त्यांनी खूप छान काम केलं. माझी खूप आवडती कलाकार आहे.
प्रतीकराज निंबाळकर, जय शिवराय, अप्रतिम भूमिका, खरे धन्यवाद. निळोपंतांना केलेला मार्गदर्शन, हा निळोपंतांना म्हणजे माझ्या मुलाला मार्गदर्शन करायचं वगैरे काही प्रसंग आला नाही माझ्या वाट्याला, पण निळोपंतांना पण स्वराज्याच्या सेवेत घ्यावं असं मी शंभूराजांना विनवतो. शेवटी हेमंतजी, मला वाटतं तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळालेलं आहे. हा एकूणच प्रवास सगळा खूप आनंददायी होता आणि आता रिपीट टेलिकास्ट बघताना सुद्धा दत्तात्रय गावडे, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. हेमंतजी, प्रतीकराज, जय शिवराय, खूप खूप धन्यवाद. प्रमोद कुलकर्णीजी, तुमची कमेंट पुराशी जपून ठेवीन मी नक्कीच. दत्तात्रय गावडे, धन्यवाद, जय शिवराय. नमस्कार. राणू अक्कांचा रोल करणाऱ्या अश्विनीजी या वाईजवळ पसरणी गाव आहे त्यांचं. त्यांच्या गावाला एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला होता आणि त्या खूप एक छान सामाजिक काम पण करतायत. गोरगरिबांना कमीत कमी पैशामध्ये चांगलं जेवण देण्याचं काम करतायत, भोजन देण्याचं काम करतायत. सामाजिक कामामध्ये त्यांचा मोठा वाटा असतो. शिंदे पाटील, सुपर भूमिका नंबर 1. कोणाची भूमिका जास्त महत्वाची होती? ईश्वर साळुंखे पाटील. कोणाची भूमिका जास्त महत्वाची होती? अर्थात शिवराय, शंतनू मोघे सर, आमचे स्वराज्य रक्षक संभाजीराजे अमोल कोल्हे सर, आमचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, या भूमिका महत्वाच्या होत्या. जिजाऊ राणीसाहेब, आऊसाहेब, सोयराबाई राणीसाहेब, पुतळाबाई, राणू अक्का, येसूबाई, धाराऊ, सगळ्याच भूमिका तोलामोलाच्या महत्वाच्याच भूमिका होत्या. तर जास्त महत्वाची कोणाची वाटली ही त्या प्रसंगात किती भूमिका असते. अर्थात शिवराय, आऊसाहेब, जिजामाता आणि संभाजीराजे. येस, पुन्हा संधी मिळाल्यास मोरोपंत कराल का? पुन्हा संधी मिळाल्यावर नक्कीच करू.
गोरक्ष ॲडव्होकेट गोरक्ष सर, आपण आमच्यासोबत मोकळा दिलखुलास संवाद साधत आहात, मनापासून आभारी आहेस. मी आभारी आहे. अंजली तेलीजी, खूप उशिरा आलात. धन्यवाद. जय शिवराय. गणेश पाटील, धन्यवाद. अंजलीजी, तुम्ही विचारता विरोधात का गेलात, का नाजी पंथाच्या आहारी गेलात, पण खरंच भूमिका खूप छान केली, पुन्हा बघायला बरं वाटतंय. अगदी सहमत आहे मी तुमच्याशी. मलाही पुन्हा ही भूमिका, ही सिरियल पुन्हा पुन्हा बघायला खूप बरं वाटतंय. अभिजित भोसलेंनी परत एक गुगली टाकलेली आहे, तुम्ही केलेल्या भूमिकेमुळे कधी लोक रोषाला सामोरे गेला आहात का? त्यावेळी अनाजी पंथांच्याबरोबर आम्ही बऱ्याच लोकांच्या शिव्या खाल्लेल्या आहेत सोशल मीडियावर, की तुम्हाला मारावंसं वाटतंय, तुम्हाला हाणावंसं वाटतंय, काय वाईट तुमची हे आहे, संभाजीराजांबद्दल तुम्ही वाईट विचार करताय, लाज वाटते. शिव्याशाप खायला लागले हे नक्कीच अभिजित, पण हे सर्टिफिकेटच आहे आमच्या रोलचं, नाही का? सगळ्या कलाकारांना सांभाळून घेणारे कलाकार म्हणजे नंदू काका. बर, राणू अक्का, प्रेम माया मिळाली काकांकडून, कौतुक थाप मिळाली तीही याच कलाकाराकडून. अरे राणू अक्का, हे आपलं प्रेम आहे. धन्यवाद. येस, थँक्यू अश्विनीजी, थँक्यू. अमोल कदम, बरेच भाग पाहण्यात मिस झाले होते, परंतु आता लगातार पाहण्याचा थरारक अनुभवतोय, खूप फार चांगले वाटतंय. अगदी अमोल कदम सर, जय शिवराय. तुमच्या या वाक्याशी खूप सहमत आहे मी. पुन्हा पुन्हा बघायला बरं वाटतंय. राजू चव्हाण, प्रशांत तातू, धन्यवाद. जय शिवराय. अगोदर केलेल्या भूमिका आणि मोरोपंतांची भूमिका विरोधी होती का? नाही, असं काही नाही हो. जे समोर रोल येतो तो आपण करतो, आणि ती भूमिका विरोधी आहे का हे आहे, हा विचार कलाकार कधीच करत नाही राजूजी. द्विधा मनस्थिती असलेल्या पात्राची भूमिका लिलया पेरली. जीवनजी, धन्यवाद. नमस्कार महेशजी. विल्सन रॉड्रिग्स, जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. क्या बात है. गोरक्ष घुले, जय शिवराय. प्रशांत नातू, धन्यवाद. तुम्हाला खूप खूप धन्यवाद प्रशांतजी. एवढंच सांगेल सर की शुभम, आपल्या इतिहासावर अशाच मालिका चित्रपट बनवले गेले तर नवीन पिढीला सुद्धा आपला इतिहासच्यामध्ये खूप रस येईल, रस निर्माण होईल. अगदी शुभमजी, अगदी सहमत आहे मी तुमच्या याच्या भूमिकेवर, तुमच्या या वाक्यावर, तुमच्या कमेंटवर अतिशय समाधानी आहे की नवीन पिढीला इतिहास कळला पाहिजे आणि नवीन पिढीला इतिहास सांगण्याची मोलाची कामगिरी
डॉक्टर अमोल कोल्हे सरांनी आणि त्यांच्या टीमनं केलेली आहे आणि आमचा आपला खारीचा वाटा त्यात आहे. तर तुम्ही दोन्ही मालिकेत स्वराज्यरक्षक यशस्वी भूमिका केलीत, पण तुम्हाला कोणती भूमिका करताना जास्त त्रास झाला? अर्थात राहुलजी मोरोपंतांचा रोल करतानाच मला जास्त त्रास झाला. आणि काय सांगणार, त्रास झाला पण आनंदही तेवढाच मिळाला. सर, या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना काय उपदेश कराल? अरे, उपदेश करण्या इतका कुलकर्णीजी, पुष्करजी, की मी एवढा मोठा माणूस नाही हो. पण रंगभूमीवर जर तुम्ही जीव ओतून काम केलात तर बाकीचे दरवाजे आपोआप तुमच्यासाठी उघडे होतात आणि खूप उपयोगी पडतं रंगभूमीवर काम करणं. शंभूराजांना अटक करायला जाताना वाटले काय? वाटले घरी आल्यावर काय वाटणार? लाज वाटली स्वतःची. शंभूराजांनाच अटक करायला तुम्ही जाताय याची लाज वाटली आणि मला लाज वाटणारे, पश्चाताप होणारे सीनही मी झालेत माझे. वेद महामानवाचा हे बुक वाचावे. बर, धन्यवाद कोरेजी, नक्कीच वाचेन. स्वप्नील चव्हाण, जय शिवराय. निरंजना कोरे, निरंजन कोरे, तुमचा प्रश्न मला नीट कळला नाही. आत्मचरित्र असं काहीतरी दिसतंय, पण आत्मचरित्र इतक्यात लिहायचा काय माझा तरी विचार नाही. मी इतरांची चरित्र वाचतोय आता.